मित्रांनो, एकीकडे रशिया आणि दुसरीकडे अमेरिका. तर हे दोन देश एकत्र जोडले तर काय होईल? चला तर जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. जुना तेल टँकर दिसायला साधा, पण याच एका जहाजामुळे आज संपूर्ण अटलांटिक महासागरात तणाव निर्माण झाला आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋषी. तुम्ही बघतात माझे चॅनल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रशिया आणि अमेरिकेचे काय भानगड आहे. हा काही सामान्य व्यापारी जहाज नाही. या टँकर भोवती फिरत आहेत अवैध तेलाचे व्यापार. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय निर्बंध चुकवण्याचे संशय आणि थेट अमेरिका रशिया संघर्षाचे संकेत या जहाजामुळे झाले आहेत. आता समजून घेऊया प्रकरण नेमकं काय आहे. एका जुन्या रिकाम्या तेल टँकरने अचानक आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतलं आहे. या ठिकाणी अमेरिकेचा आरोप आहे की हा टँकर तथाकथित शॅडो फ्लीटचा भाग आहे. म्हणजेच शॅडो फ्लीट म्हणजे काय? ही अशी जहाजांची एक साखळी असते जी आपली ओळख लपवते. वारंवार नाव बदलणे, ट्रॅकिंग सिस्टम बंद ठेवणे आणि प्रतिबंधित देशांचे तेल गुपचूप जगभर पोहोचवते. मित्रांनो, पूर्वी एका नावाने ओळखलं जाणारे हे जहाज नंतर रशियन नोंदणीत दुसऱ्याच नावाने दाखवण्यात आलं. या ठिकाणी इतकंच नाही तर जहाजावर रशियन झेंडा सुद्धा रंगवण्यात आला, जेणेकरून खरी ओळख लपवता येईल. आणि दुसरी गोष्ट, अमेरिकेच्या मते हा सगळा जो प्रकार आहे निर्बंध चुकवण्यासाठीच केला गेला. तर मित्रांनो, पाठलाग कधीपासून सुरू झाला? मित्रांनो, अमेरिकन कोस्ट गार्ड या जहाजावर गेल्या काही महिन्यांपासून लक्ष ठेवून होते. विशेषतः हे जहाज व्हेनेझुएलामधून तेल उचलण्यासाठी जात असल्याचं समोर आलं होतं आणि तेव्हापासून हा विषय गंभीर बनला. अमेरिकेने हे जहाज थांबवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, या ठिकाणी टक्कर टळली, पण तणाव वाढला. कारण जेव्हा अमेरिकन दल जहाजावर चढण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा टँकरने अचानक दिशा बदलली आणि अटलांटिक महासागराकडे वाटचाल सुरू केली. या ठिकाणी हा थेट आव्हान मानला गेला. याच दरम्यान अमेरिकेने ब्रिटनच्या मदतीने विशेष विमाने आणि युद्धनौका तैनात केल्या, जसे की V-22 एक्सप्रे विमाने आणि CA-130 गनशिपचा वापर करण्यात आला. शिप ट्रॅकिंग डेटानुसार आइसलँडच्या दक्षिण किनाऱ्यापासून सुमारे 190 मैल अंतरावर उत्तर अटलांटिक महासागरात या टँकरला घेराव करण्यात आला. मित्रांनो, जसजसं जहाज युरोपकडे सरकू लागलं तसं रशियाने आपली नौसेना तैनात केली. पनडुब्या आणि युद्धनौका जहाजाच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात आल्या. हा अमेरिकेसाठी थेट इशारा होता, हात लावू नका. म्हणजेच काय? युद्धाचा इशारा. मित्रांनो, यामुळे हा मुद्दा जो आहे फक्त कायदेशीर राहिला नाही तर तो लष्करी संघर्षाच्या छायेत गेला. आता बघूया अखेर अमेरिकेची कारवाई कशी झाली. तर मित्रांनो, बुधवारी सकाळी सुमारे 7 वाजता अमेरिकन फोर्सेस या जहाजावर चढल्या आणि जहाज ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर जहाजाशी संपर्क तोडण्यात आला. तपासात समोर आलं की टँकरमध्ये त्यावेळी कोणतंही तेल नव्हतं. मात्र अमेरिकेचा दावा आहे की हे जहाज अवैध तेल वाहतुकीसाठी वापरण्यात येणार होतं. तर मित्रांनो, रशियाने या कारवाईला बेकायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्याचा भंग असं म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जहाजावर असलेल्या रशियन नागरिकांच्या तत्काळ सुटकेची मागणी केली. मॉस्कोमध्ये या घटनेला अपमान आणि उचकावणी म्हणून पाहिलं जात आहे. मित्रांनो, खरी कारणं काय आहेत? मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की खरी कारणं काय आहेत. फक्त मुद्दा एका जहाजाचा नाही, मुद्दा आहे इराण आणि व्हेनेझुएलाचं तेल. मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का? अमेरिकेचे निर्बंध, रशिया, चीनची साथ आणि बदलती जागतिक शक्ती. मित्रांनो, मेन मुद्दा आहे तेलाचा. तो म्हणजे अमेरिकेचे निर्बंध, रशिया, चीनची साथ आणि बदलती जागतिक शक्ती. मित्रांनो, आज अटलांटिक महासागरामध्ये फक्त व्यापाराचा मार्ग राहिलेला नाही तर तो आता राहिलेला आहे जागतिक राजकारणाचं. मित्रांनो, रणांगण बनतोय. हे प्रकरण धोकादायक का आहे?
तर मित्रांनो, कारण एक चुकीचा निर्णय थेट आंतरराष्ट्रीय संघर्षाला कारणीभूत ठरू शकतो. जसे की तुम्ही आता बघू शकता, साधा दिसणारा एक टँकर आज महासत्तांना समोरासमोर उभं करतोय आणि म्हणूनच जगाचं लक्ष या एका जहाजावर खेळलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर असे नवनवीन मराठीमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. Pues,